पाहुयात राज्यासह देश-विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्यात लवजिहाद धर्मांतर विरोध आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावा या मागण्यांसाठी जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला। आमदार शिवेंद्रराजे भोसले सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते। शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गुवाहाटीत गोंधळ झालेला पाहायला मिळालाय। पठाणचे थिएटरवरील पोस्टर जाळण्यात आले। या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळत जोरदार निदर्शनं केली। शाहरुखचा फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे, आपल्याला पठाणबद्दल काहीही माहिती नाही असं विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलंय। दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं आपल्याला फोन केला असता असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। शिवसेना वंचित आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आल्यास स्वागतच आहे असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबत बोलणी झाली असून काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करून एकत्र घोषणा करू अशी भूमिका उद्धव ठाकरेंची असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। मध्यावधी निवडणुका लागल्याच पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षाची खरी ताकद कळेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। तर हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेलं सरकार असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थिनींच्या राड्याचा व्हिडिओ समोर आलाय। एका मुलीनं दुसऱ्या मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यानं मारहाण केली। बहिणीला केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून ही मारहाण करण्यात आली। जुन्नर तालुक्यातील आळे इथल्या ज्ञानमंदिर हायस्कूलच्या आवारामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षक आणि शिपायांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसांमध्ये शिक्षक आणि शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शिक्षक जयसिंग जाधव आणि शिपाई सोमनाथ कुऱ्हाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी आता 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत। भिवंडी तालुक्यातील दगड क्रशर नागरिकांच्या जीवावरती उठलेत। भिवंडी तालुक्यातील चाने, आवलोटे, खालिंग, मुरे अशा अनेक गावांमध्ये अनेक दगड क्रशर आहेत। क्रशरमुळे निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलं। तसंच शेकडो एकर जमीन सुद्धा नापीक झाली। औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातील भूविकास बँकेच्या इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला। तिथल्या भाडेकरू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या। निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्यासाठी 52 वर्ष उलटली। हा प्रकल्प 8 कोटींवरून 3000 कोटींवरती गेला। त्यामुळे आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले। अशात डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीची नगरपालिकेने स्वच्छता केली आहे। यावेळी चंद्रभागा नदीतून तब्बल 10 टन कचरा गोळा करण्यात आला। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 24 अग्निशामक सिलेंडरची मुदत संपून 1.5 महिना उलटला, मात्र तरी देखील त्याची रिफिलिंग झालेली नाहीये। त्यामुळे आपत्ती काळात आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचं समोर आलं। चेन्नई रोड स्थानकाजवळील अनधिकृत झोपडपट्टीवरती गेल्या आठवड्यात पोलिसांनी कारवाई केली। झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आल्यानं एक सामाजिक कार्यकर्त्यानं पोलिसांविरोधात कोर्टात याचिका केली। आता या पोलिसांच्या समर्थनार्थ गिरगावमधील नागरिक रस्त्यावर उतरले। मोखाड्यातील अतिदुर्गम असलेल्या सावर्डे गावामध्ये गेल्या 25 दिवसात 2 बालकांचा मृत्यू झाला। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 2 मृत बालकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। मनमाडच्या ग्रामीण भागात एसटी बसची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून तर कधी टँकरमधून असा विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे एसटी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते। अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अद्याप शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली नाही। तर जिल्ह्यातील शिक्षक 2021 ते 22 मधील पुरस्कारांपासून वंचित असून शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली। मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघात प्रकरणी जनाक्रोश समिती रस्त्यावरती उतरली। रायगडमधील माणगावमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला। दरम्यान रेपोली इथल्या अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली।
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरामध्ये सकल हिंदू समाजानं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार राजन साळवी सहभागी झाले। साखर कारखान्याच्या कार्यक्रमानंतर एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली। यावेळी राष्ट्रवादीच्या सुभाष गव्हाणे यांची कन्या लहानग्या कृतिकानं अजित पवारांचं औक्षण केलं। ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या मुलाची राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मुलीशी लग्नगाठ बांधली जात आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथे हा शाही विवाह सोहळा पार पडतोय। विवाह सोहळ्यासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मात्र मंत्रालयात होणाऱ्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार नाहीत। हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका राऊतांनी केली। अमरावती पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा दौऱ्यावरती आहेत। भाजप नेते रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी बावनकुळे बुलढाण्यात आले असून भाजपच्या सर्वच नेत्यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली। कर्जत जामनेरचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती निशाणा साधला। काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली, यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही। यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होतंय, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। कल्याणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांनी शिक्षकांची शाळा घेतली। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीनं मतदान केल्यानं 10% मतं बाद होतात। या संदर्भात त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं। सोलापुरात जिल्हा महिला काँग्रेसनं भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात काँग्रेस भवनजवळ मेणबत्त्या पेटवून निषेध केला। ब्रजभूषण सिंग यांची पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली। दिवसभर भूकच लागणार नाही अशी गोळी शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत आहे। प्रोटीनसह महत्त्वाचे पोषण तत्व या गोळीत असतील। वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशनच्या डॉक्टर चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिली। IIT मद्रासनं स्थापन केलेल्या कंपनीनं भारोसी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली आहे। ही OS ऑफ दी शेल्फ हँडसेटमध्ये इन्स्टॉल करता येऊ शकते। ज्या कंपन्या आणि संघटनांचे सुरक्षा आणि गोपनीयता विषयक धोरण कठोर आहे अशांना भारोसच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येते। नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी विलंब होत असून ग्राहकांना दीड महिने वाट पाहावी लागते। रशिया युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावरती कार्डात वापरल्या जाणाऱ्या चिपचा तुटवडा निर्माण झाल्यानं विलंब होतो आहे। सरकारी बँक ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। नव्या संसद भवनचा आणखी एक मुहूर्त टळलाय। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सध्याच्या संसदेत होणार आहे। या संदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं। यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल विस्टाचे फोटो सुद्धा वेबसाईटवरून काढण्यात आले। नाकाद्वारे देण्यात येणारी देशातील पहिली कोरोना लस 26 जानेवारीला लॉन्च करण्यात येणार आहे। भारत बायोटेक कंपनीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली। सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात उपलब्ध होईल। भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार CR पाटील यांनी चांदवडला येऊन श्री रेणुका मातेचं सहपत्नीक दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळावं यासाठी देवीला साकडं घातलं। बोदवडमधील जामठी इथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 2 दुकान फोडली। त्यानंतर तिसऱ्या दुकानात चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे फसलेत। या घटनास्थळावरून त्यांनी पोबारा केला। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। अमरावतीच्या धामणगावमध्ये समृद्धी महामार्गावरती कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावरती शनिवारी रात्री गोळीबार झाला। पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला। मात्र गोळीबार करताना पिस्तूल न चालल्यानं थिगळे थोडक्यात बचावले। पनवेलच्या टावरवाडी इथे दोघांनी एकाच वेळी विषप्राशन करत आत्महत्या केली आहे। राम निरगुडा आणि पिंकी निरगुडा अशी दोघांची नावं असून प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं चारकोपच्या राजाचा राजेशाही थाटात आगमन सोहळा पार पडला। 9 तासाच्या गजरामध्ये यावेळी बाप्पाची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। थायलंडमधील 110 भिक्खूंनी परभणी ते दादर चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली। ही यात्रा जालन्यात दाखल झाली असून हजारो अनुयायींनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं। तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली।
23 ते 27 जानेवारी दरम्यान भगवा सप्ताह पाळला जाणार आहे। या पार्श्वभूमीवरती बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान वांद्रे वरळी सेलिंग पासून सायकल रॅली काढण्यात आली। कोल्हापूरच्या अन्वी घाटगे चिमुरडीनं कर्नाटकातील सर्वोच्च मूल्यनगरी शिखर सर केलं। हे शिखर सर करणारी ती सर्वात लहान गिर्यारोहक ठरते। अन्वीच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। बारामतीमध्ये 170 एकरावरती कृषी शेती प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांनी गर्दी केली, तर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाबरोबर भरड धान्याची शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळेल अशी माहिती या प्रदर्शनातून देण्यात येते आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दादरच्या स्वामीनारायण मंदिराला भेट दिली। यावेळी त्यांनी नीलकंठवर्णी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा 3.5 शक्तीपीठं आणि स्त्री शक्ती जागर यांचं दर्शन होणार आहे। कोल्हापूर, तुळजापूर, श्री क्षेत्र माहूर आणि वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचं महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून तसंच गीतसंगीताच्या माध्यमातून देशवासियांना उलगडणार आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। इथल्या एका गावात दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला जवानांकडून घेराव घालण्यात आला। जम्मू काश्मीरच्या राजौरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाते। उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये भूकंपाचे धक्के बसले, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली। बिहारच्या कोटवामध्ये भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली। यावेळी कारनं दुचाकीस्वाराला 8 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं, यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी पडली। माउंट आबूमध्ये पारा उणे 3 अंश सेल्सिअसवरती पोहोचला असून इथल्या वाहनांवरती बर्फ साचल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे। या ठिकाणी 1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून नागरिकांचं घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालं। हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। मनालीमध्ये बर्फाची चादर पसरली असून या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं हिमाचलकडे वळू लागली। जम्मू काश्मीरच्या पट्टीटॉप भागात जोरदार बर्फवृष्टी झाली। रस्ते, घरं, झाडांवरती बर्फ साचला असून पर्यटकांनी मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटला। IIB पुणे शाखेच्या वतीनं IIB इन्स्पायर कार्यक्रम नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला। यावेळी 4000 विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले। प्राध्यापक नितीन पानगुडे पाटील हजारो विद्यार्थ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन केलं। न्यूझीलंडचे शिक्षण मंत्री ख्रिस हॅपकिन्स देशाचे पुढील पंतप्रधान होणार आहे। पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं। त्यांच्या जागी लेबर पार्टीचे नेते पदाच्या निवडीत हिपकिन्स हे एकमेव उमेदवार असल्यानं ते पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे। रशियन सैन्याकडून युक्रेनवर हवाई हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये युक्रेनमधील रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले असून या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला। रशिया युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढतोय। युक्रेनच्या सैन्यानं डोनेस्कमधल्या रशियन सैन्याच्या वाहनांवरती बॉम्ब हल्ला केला। युक्रेनच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला। पेरूमध्ये सरकार विरोधात नागरिकांची निदर्शनं सुरू आहेत। अशात इथल्या माचू पिच्चू या पर्यटनस्थळी पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली। एकीकडे नागरिकांचं आंदोलन सुरू असताना सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। नेपाळच्या नवलपरासी इथे भाविकांची बस दरीत कोसळली। त्रिवेणी धामहून भारतात परतत असताना भाविकांच्या बसला अपघात झाला। यात 5 जण गंभीर जखमी झाले। पाण्यात उलटं झालेलं कासव सरळ होण्यासाठी बरेच प्रयत्न करतंय, पण काही केल्या त्याला सुलटं होणं शक्य होत नाही। अखेर पाण्यातील आसपासच्या कासवांनी एकत्र येत त्याला सुलटं होण्यास मदत केली। निंजा टर्टल असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं। सोशल मीडियावर एक अतरंगी कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पहिल्यांदा ही कार तुम्हाला उलटी झालेली दिसेल, पण नीट पाहिल्यावर लक्षात येतं ही कारचं वास्तव। सोशल मीडियावर जगातील सर्वात अवघड डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। झाहोली असं या नृत्य प्रकाराचं नाव असून सध्या आयव्हरी कोस्टमधील हा डान्स प्रकार आहे।
पिझ्झा हटनं जगातील सर्वात मोठा पिझ्झा बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। लॉस एंजेलिस इथं 13,990 स्क्वेअर फूटचा पिझ्झा बनवण्यात आला असून याचे 68,000 पीस झाले। तुर्कीच्या बर्सामध्ये यूएफओच्या आकाराचा गुलाबी ढग दिसला। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काहींनी नयनरम्य दृश्य असल्याचं म्हटलं, तर काहींनी यूएफओ जगावरती संकटाची सुरुवात झाली आहे अशा विविध शंका व्यक्त केल्या। पण हे सुपर रेअर क्लाउड फॉर्मेशन असल्याचं तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलं। ट्विटरवरती सध्या दोन तोंडी कासवाचा व्हिडिओ ट्रेंड होतोय। हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण हे दुर्मिळ कासव प्रत्यक्षात पाहण्याची अनेक प्राणीप्रेमींनी इच्छा व्यक्त केली। अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच व्हेकेशनवरून परतली असून तिचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय। सुट्टीवरून आल्यानंतर कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर भूमीला झोप येते। चक्क मेकअप सुरू असताना भूमी गाढ झोपलेली दिसते। भूमीचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला। अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलं। जान्हवीचा साडीतील हा बोल्ड लुक सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय। कंगना रनौतनं तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं। या दरम्यानचे काही खास फोटो तिनं शेअर केले। या सिनेमाच्या साठी कंगनानं तिची सर्व मालमत्ता गहाण ठेवली असून पहिल्या शेड्यूलच्या चित्रीकरणादरम्यान तिला डेंग्यूचा त्रास सुद्धा झाला होता। सुहाना खान आणि शनाया कपूर यांनी नुकतीच दुबईमध्ये एका पार्टीला हजेरी लावली होती। या पार्टीमध्ये मॉडेल केंडल जेनर देखील सुद्धा उपस्थित होत्या। शनायानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुहाना आणि केंडल सोबत पोज देतानाचा फोटो शेअर केला। अभिनेत्री अनुष्का शर्मा फिट राहण्यासाठी योगा करत असते। अनुष्कानं चक्रासन करतानाचा एक फोटो शेअर केलाय। अनुष्का वामिकाच्या प्ले रूममध्ये योगासन करत असल्याचं या फोटोमध्ये दिसतंय। नीतू कपूर यांनी कपूर फॅमिलीचा एक जुना फोटो शेअर केला। या फोटोमध्ये नीतू यांच्यासह दिवंगत अभिनेते ऋषी कपूर तसंच रिधिमा आणि रणबीर कपूर सुद्धा दिसतायत। यातील छोट्या रणबीरचं सर्वांनी लक्ष वेधून घेतलं। दिग्दर्शक रोहित शेट्टीला मिशन मजनू सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती, मात्र तरी सुद्धा त्यांना पुन्हा शूटिंगला सुरुवात केली असून सेटवर ऍक्शन सीन शूट करतानाचा फोटो त्यानं शेअर केला। यात सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा दिसतोय। रोशन कुटुंबियांनी एकत्र येत ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनचा वाढदिवस साजरा केला। यावेळी ऋतिक रोशन सोबत त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याची दोन्ही मुलं एकत्र दिसली। अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खानचा एका अपघातग्रस्त महिलेला मदत करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सोहेल भर रस्त्यात या महिलेला मदत करताना पाहून नेटकऱ्यांनी सोहेलचं कौतुक केलं। मराठमोळी अभिनेत्री सई तामणकरच्या नव्या फोटोचे मीम सध्या तुफान व्हायरल होत आहेत। एका पुरस्कार सोहळ्यासाठी सईनं खास लुक केला, मात्र तिनं अतरंगी पोज दिल्यानं फोटोंवरती नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या। बॉलिवूडचा ॲक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपट बडे मियां छोटे मियां करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली। अक्षयनं सोशल मीडियावर टायगर सोबतचे फोटो शेअर करत ही माहिती दिली। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।